काय नाही, चांगलंच वाटतं. आनंद वाटतोय. आनंद वाटतो. बर काय राष्ट्रवादी जमलं नाही का? नाही, राष्ट्रवादीने आता तुम्ही सगळं पाहिलं, आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे काय काय घडामोडी झाल्या. एकाच घरात जर कोण पैसे देऊन जर तिकीट घेत असेल 25-30 वर्ष, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं असं आहे ना. काय तुम्ही काय शरद सोनवणेंकडे काय मागणी केली? काय आम्हाला तिन्ही उमेदवार आमचे जे आहेत त्यांना तिकीट द्यावं अशी मागणी केलेली आहे. आता काही दादा सांगतील ते निर्णय होईल. काय मग कोणत्या पदाची अपेक्षा आहे तुम्हाला प्रवेश झाल्यावर? नाही, पद वगैरे काय नाही आम्हाला. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य राहणार. पदाची अजिबात अपेक्षा नाही. फक्त आम्हाला आमच्या मनामध्ये जे आहे ते तिन्ही उमेदवार आम्ही विजय करणार म्हणजे करणार. कारण 25-30 वर्ष एकाच घरामध्ये जर तुम्ही सत्ता देत असेल, जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून सोसायटीचा चेअरमन, गावच्या तंटामुक्तीचा अध्यक्ष, शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्ष एकाच घरामध्ये जर जात असेल, तर बाकी गावामध्ये माणसंच नाहीत का? आणि या भागामध्ये दुसरे कोणी कार्यकर्तेच नाहीत का? आणि पुन्हा जर तिकीट त्याच माणसाला जात असेल, की तुम्ही चॉईसमध्ये बघितलं की आमदारकी त्यानेच लढायची. आता आमचं महामंडळ आदर्श विकास महामंडळ आलं, त्यानेच लढायचं. PDC बँक त्यानेच लढायची, दुसरे कार्यकर्तेच नाही. असं जर होत असेल तर बाकी कार्यकर्त्यांनी करायचं तरी काय? अतुल बेनकेंनी न्याय दिला नाही तुम्हाला? नाही दिला. काय अपेक्षा होती त्यांच्याकडून? तर तिकीट द्यावं एवढीच अपेक्षा होती. याच्या पलीकडे काय आमच्याकडे नाही. शरद सोनवणेकडे आपण यापूर्वी प्रवेश केला होता हिरड्या फॅक्टरीसाठी. हो, ते झालं नाही. तुम्ही नाही. राष्ट्रवादीत गेला? नाही, झालं नाही. मार्गी लागलो होतं. झालं नाही असं नाही म्हणता यायचं, मार्गी लागलं. परंतु काही तांत्रिक अडचणी असतात कारण शासनाच्या पातळीवर, मग ते पैसे आमच्यापर्यंत मिळाले नाही. पुन्हा विधानसभेच्या वेळेला अजितदादा आल्यानंतर त्यांनी शब्द दिला आणि ते पैसे मिळाले. आम्ही हिरडा कारखान्याच्या कर्जातून मुक्त झालो. पण निवडणूक लागल्यानंतर देवराम लांडेंनी ज्यांना काही समजत नाही अशी माणसं त्याच्यामध्ये आणली आणि आणल्यानंतर तो समोर यायला तयार नाही. शेवटी न इलाज असतो आम्हाला आमचे जे जुने संचालक होते ते म्हणले आपण थांबवून घेऊ, हे चालू करत असतील तर आपलं काही म्हणणं नाही. आम्ही त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. आता 2 वर्ष होतील निवडणूक होऊन, 24मध्येच निवडणूक झाली. आत्तापर्यंत त्याच्यातला एक सुद्धा कुठला बदल केलेला नाही आणि आता कदाचित तो मोडीतच जाईल असं आम्हाला वाटायला लागलं. की एवढं मोठं कारखाना आम्ही उभा केला, एवढी जमीन घेतली, एवढी मशिनरी आणली, एवढं सगळं स्ट्रक्चर उभं केलं आणि जर आज तो मोडी जात असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अंतःकरणापासून काय वाटतं ते माझं मलाच माहिती. की आयुष्य आम्ही त्याच्यासाठी 25-30 वर्ष घालवली. आम्ही जेव्हा राजकारणात आलो की काहीतरी करायचं, समाजासाठी एक चांगली गोष्ट करायची हा हेतू ठेवून आम्ही खऱ्या अर्थानं कुकडेश्वर आदिवासी हिरडा उत्पादक सहकारी समितीची स्थापना केली. म्हणजे तिचं सभासद करण्यापासून, जागा खरेदीपासून, यांना एकालाही माहीत नाही कुठलं म्हणजे संशोधन कसं करायचं त्याचं. ठीक आहे, तुम्ही उभारणी केली, परंतु तुमचं असं म्हणणं आहे का देवराम लांडे यांनी शेवटी वाटोळ केली आणि अतुल बेनकेंनी काही लक्ष घातलं नाही? त्यांनी मुद्दा असा की त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करून बघितले. पण हा जर समोर निवडणुकीच्या कालावधीत जसं आपण एकमेकाच्या समोर जातो, काही चर्चा करतो, तसं करायचं तयार नाही. त्याने त्याच्या मंगल्यात देऊन ठेवले सगळे जे उमेदवार आणि समोर यायला तयार नाही. आम्ही म्हणलं बा एवढं जर 8-10 लाख रुपये विनाकारण संस्था बुडणार तर आपणच थांबून घेऊ. त्याचा 8-10 लाखाचा उपयोग संस्थेसाठी होईल म्हणून आम्ही जे त्याच्यामध्ये पूर्वीचे होते ते सगळे बाजूला झालो आणि त्याच्यात आलो. ठीक आहे.